पण आता लोक म्हणतात म्हणजे लोकांच्या कमेंट्स आहे सोशल मीडियावर की निक्कीबाबत बिग बॉसचं एकूण वातावरण थोडं पार्शल आहे असं सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तर तुला बाहेर पडल्यानंतर तसं वाटतंय का की निक्कीला थोडं काय म्हणतात की हातचं राखलेलं दिलं जातंय किंवा तिला एक थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जाते? मला असं वाटतं की बिग बॉसचा एक नियम होता ज्याचं मी उल्लंघन केलं आणि त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर आली. सो आय डोंट नो की निक्कीने काय केलं किंवा कोणते नियम आहेत. आय हॅवंट रेड द रूल बुक्स इन डिटेल. त्याची डेप्थ जर मला माहिती नाही तर त्याच्यावर मी काही बोलू नाही शकत किंवा आय कांट कमेंट ऑन दॅट. आता जसं तू म्हणालीस ना की निक्कीने आम्ही सगळ्यांनीच बघितले बाहेर की निक्कीने पण पहिल्याच दिवशी पहिल्या टास्कमध्येच नखं ओरखडली होती तुझ्या गालावरती. त्याच्यानंतर कपडे वगैरे ओढले गेलेत. अनेक नियम तिने पण मोडलेत. पण अजूनपर्यंत घरात जान्हवीला शिक्षा झाली, तुला पण शिक्षा झाली जेलची. पण निक्कीला अजून फक्त कॅप्टन होणार नाही ही शिक्षा मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त तिला कोणतीही शिक्षा तशी कठोर मिळालेली नाही आहे. तुला असं वाटतं का की बिग बॉस अनफेअर आहे निक्कीच्या बाबतीत? किंवा तू म्हणालीस की तिने पण कानाखाली मारली होती, त्याच्यानंतर तुझी ती रिॲक्शन होती. तुला असं वाटतं या सगळ्यामध्ये कुठेतरी अनफेअर गेम खेळला गेला असं तुला वाटतं? मला असं वाटतं की ती खूप जास्त डोक्यावाली मुलगी आहे. व्हॉट शी डज अगेन की ती धक्काबुक्कीच्या नावात ती अशी मारून देणार आणि माहिती नाही पडणार. सो आय डोंट थिंक की बिग बॉसने ती नोटीस केलं असेल अंटिल अँड अनलेस मी बाहेर निघाली आणि आता लोक त्यांना सांगत आहे. तर आय डोंट थिंक इट वॉज अनफेअर. बिग बॉस मला तर नाही वाटत की अनफेअर आहे या गोष्टीबद्दल. मला ना हाच प्रश्न विचारायचा आहे तुला आर्य की तिने तुला थप्पड मारली, तिने तुला लाथ मारली, तिने तुला गालावरती नख लावलं, पोचकारलं, हे सगळं केलं. जर का तुला असं वाटतं का की तू कुठेतरी कमी पडलीस की जर का तू हे मुद्दे त्या घरात राहून जर का स्ट्रॉंगली पुट केले असतेस तर कुठेतरी आज तुला घराच्या बाहेर पडावं लागलं नसतं? मी स्ट्रॉंगली पुट केलेले आहे मुद्दे. त्याच पॉईंटला जर तुम्ही ती क्लिप पाहाल की जेव्हा 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 तिने नख मारलेलं आहे तेव्हा हे तुझा नख लागलेला आहे किंवा लात नको मारू. आय हॅव सेड इट टाईम अँड टाईम अगेन. जेव्हा पण मला काही इजा झाला आहे किंवा काही जेव्हा की जर इनफॅक्ट असा काही गोष्ट होते की 24/7 आम्ही त्या घरात असतो आणि खूपदा आम्ही कॅमेरासमोर बोलतो आणि तुम्हाला 1 आवरचं दिसतं, लोकांना 1 आवरचं दिसतं. तर मी बोलल्या गेलेल्या गोष्टीच मुद्दे म्हणून भाऊच्या धक्क्यावर बोलायचे रितेश दादा. आणि ते मला दिसायचं की अच्छा मी हे बोललेली कॅमेरासमोर की यावर काही स्टँड घ्यावा आणि तो घेतलेला गेलेला आहे आणि त्याच्यावर बोलतायत. सो दॅट हॅपेंड. दॅट इज द रिझन मी आय वॉज लाईक आय थिंक आय कॅन से दॅट आय वॉज टेकिंग स्टँड अँड मी त्याबद्दल बोलली आणि ती गोष्ट झालेली. पण आय मीन हार्श पनिशमेंट मला असं वाटतं अजून निकीला व्हायला पाहिजे त्या गोष्टी. तुला घराबाहेर काढायला नको होतं असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की डेफिनेटली तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जो निर्णय केला त्याचं इन दी एंड ॲज अ कंटेस्टंट, ॲज अ पर्सन हू डझंट सपोर्ट व्हायलन्स तो राईट आहे. पण मला असं वाटतं की बिग बॉसचा हा निर्णय पण असायला पाहिजे होता, जे असायला पाहिजे कुठेतरी. मनापासून इच्छा आहे की बिग बॉसने बघावं आणि ऐकावं की निकीला पण काढा या गोष्टीमुळे किंवा काढू नका तर स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्या या गोष्टीवर, जेणेकरून मला इदर आय गेट माय जस्टिस ऑर निकी डझंट डू दिस टू एनीवन एल्स. तिने हे पुढे या हिमतीने घेऊन बाहेर जाऊन लोकांसोबत अजून त्या गेम्समध्ये नाही करायला पाहिजे. ऑर यु नो वॉट, लेट हर डू दॅट बिकॉज पीपल आर वॉचिंग नाव. आणि हे झाल्यामुळे आय थिंक लोक अजून बघतायत, लोकांना दिसू द्या की कशा प्रकारची ती मुलगी आहे. सो